महाराज व शंभूराजांना अभिवादन करतो। आज आयुष व्यसनमुक्ती केंद्रात भेट देण्याचा योग आला। या निमित्तानं ज्यांनी मला केडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा आणि या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सन्मानाने निमंत्रित केलं, अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपल्या सर्वांच्या सहवासात आणि शिवकालीन खेळाच्या प्रात्यक्षिकात इथे ज्या पद्धतीने स्वागत केलं ते माझे अनेक वर्षाचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यसनमुक्ती सेलचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य डॉक्टर संदीप तांबारे सर, माझे बार्शी येथील जुने सहकारी शिवश्री आनंदजी काशीद साहेब, इथे उपस्थित असलेले या बार्शी ज्यांनी या प्रबोधनाची चळवळ हाती घेतली ते देवाभाऊ चव्हाण, शोएब भाई, आदरणीय आई साहेब, शंभूराजांच्या भूमिकेत असलेले देशमुखजी, मंचावर उपस्थित अकोल्यावरून आलेले राष्ट्रवादी पदवीधरचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल इंगोलेजी, इथे जे अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कॅम्पेनिंगचं माझं त्यांच्याशी चर्चा झाली ती आदरणीय काळवे साहेब, उपस्थित आमचे बंधू सुजितजी, अकोल्यावरून माझ्यासोबत आलेले शुभम शिरसाट, कार्तिक विल्हेकर, शैलेश वानखडे, व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व अनेक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून असलेले सर्व तुम्ही सन्माननीय सर्व पत्रकार बांधव, सर्वस्त या तुमचा स्टाफ। खरं तर मी व्यसनमुक्ती केंद्र येरमाळ्याला 3-4दा येऊन गेलो आणि आज आयुषला मी पहिल्यांदा भेट देतो। इतकं सुंदर हे व्यसनमुक्त केंद्र असेल, मला असं वाटतं की अनेक व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत। दारू पिणारे फक्त बदनामच आहेत, पण भरपूर व्यसनाचे प्रकार आहेत। जास्त वेळ टीव्ही समोर बसणं ही एक व्यसनच आहे। मोबाईल मध्ये जास्त जो राहतो तो आता पागल व्हायला लागलाय, म्हणजे वेड लागायला लागले, वेड लागते का, ही एक व्यसनाचा प्रकार आहे। अति जास्त चहा पिणं हे व्यसनच आहे। चहा शरीराला जसा घातक आहे, चहावाला देशालाही घातक आहे, त्याच्यामुळं चहाचं व्यसन सुद्धा फार। आता माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की माझ्या बोलण्याचे कुठले राजकीय अँगल तुम्ही घेऊ नये। आज बार्शीला भगवंत व्याख्यानमालेचं आयोजन तिथल्या पतसंस्थेने तिथे भगवंत पतसंस्थेने केलंय। अजितदादांचे स्वीय सहाय्यक अविनाश सोलवटजी यांनी मला बोलावलं होतं। त्यांचा आजचा समारोपी दिवस आहे। 7 वाजता तिथे व्याख्यान आहे आणि 400 किलोमीटरचा प्रवास करून मी डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलोय। खरं तर चळवळीमध्ये गेले 20 वर्षापासून मी काम करतोय। पवार साहेबांसमोर ज्यावेळेस माझ्या नावाचा प्रस्ताव आला की विधान परिषदेवर अमोल मिटकरीला आमदार करावं, त्यावेळी अनेक लोकांनी माझ्या विरुद्ध तक्रारीचे पत्र पाठवले। त्यांनी सांगितलं साहेबांना की साहेब याला कुठलाही राजकीय वारसा नाही। आणि खरंच सांगतो, माझ्या घरात कुणी ग्रामपंचायत सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नव्हता, त्याच्यानंतर एपीएमसीवर कुठं सदस्य नव्हता, सोसायटीत कुठं सदस्य नव्हता, महानगरपालिका ना नगरपालिका, विधानसभा, लोकसभा ह्या तर फार दूरच्या गोष्टी आहेत। माझ्या घरात कुठलाही शून्य वारसा आहे मला राजकारणाचा। पण अशा व्यक्तीला तुम्ही याला वारसाच नाही त्याला डायरेक्ट आमदार कसं करताय, असे माझ्या जिल्ह्यातील माझेच काही सहकारी त्यांनी त्यात प्रेमपत्र लिहिले साहेबांना। कोरोनाचा काळ होता त्यामुळे ते तिथे जाऊ शकले नाही, पण साहेबांनी ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांना भेटलो त्यावेळी साहेबांना सांगितलं साहेब लोक म्हणतात मला कुठला वारसा नाही, हे खरं आहे, पण 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर मी ज्या ताकदीने सांगितले तोच माझा खरा वारसा आहे। यापेक्षा दुसरा वारसा काय पाहिजे? म्हणजे खासदाराच्या मुलांना खासदार व्हावं, आमदाराच्या मुलांना आमदार व्हावं, नगरसेवकाच्या मुलांना नगरसेवक व्हावं, हेच किती दिवस चालेल? त्याच्यामुळं फुलेशाहू आंबेडकर चळवळीत मी काम करतो एवढाच माझा वारसा आहे। मला काही कुठली आमदारकीची लालसा नाही असं मी साहेबांना त्यावेळी सांगितलं होतं। दुसरं चळवळीत राहून चळवळीतलेच बरेच लोक तसं असते 2 पानाचं पुस्तक लिहिलं की अनेक लोक स्वतःला इतिहास संशोधक म्हणतात। असे तथाकथित इतिहास संशोधक म्हणायचे की मिटकरी संभाजी महाराजांचा जो अभ्यास सांगतात तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगतात। कारण मला ते खूप जाणीव होती की छत्रपती संभाजी महाराजांसारखा राजा की ज्या राजांच्या पूर्व इतिहास बघितला, बाबाजी राजे असतील, मानवजी राजे असतील, शहाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, शाहू महाराज असतील आणि त्याच्यानंतर हा सगळा मागचा पुढचा इतिहास बघितला, इथं कुणीही दारूचं व्यसन केलेलं नाही। पण संभाजी महाराजांच्या नावाने दारूचं व्यसन कोणी चिटकवलं तर ते ग्रँड डफनी चिटकवलं, बफरकारांनी चिटकवलं, अनेक लोकांनी चिटकवलं।
पण ज्या संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ वयाच्या 14 वर्षी लिहिला, समय नाही लिहिला, 7 शतक लिहिला, नक्षिकांत लिहिला, असे अनेक ग्रंथ लिहिले आणि गागा भट्टाने तर त्यांना एक ग्रंथ अर्पण केलेला आहे. असे छत्रपती संभाजी महाराज व्यसनावर भाष्य करताना त्याच ग्रंथामध्ये तो सुधारित श्लोक असा आहे, मी वाचला, तो कदाचित माझा वाचण्यात चूक झाली असेल मला माहित नाही, पण मी संस्कृतचा जाणकार आहे. मी संस्कृतचा एक श्लोक म्हटला होता, अख्ख्या महाराष्ट्रात आग लागली होती. तुम्हाला त्याचं कारण असं होतं की तो संस्कृतचा श्लोक मी परफेक्ट म्हटला होता, तो परफेक्ट बसला पण होता. तो आता इथे म्हणणार नाही कारण पत्रकारांचे कॅमेरे सुरू आहे, पण मी पुढे माफी नाही मागितली कारण मला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज हे असे एकमेव राजे होते की ज्यांनी कुणासमोरही म्हणजे कितीही मोठा नशीब आहे आपलं बरोबर आहे ना, तर कुठेही त्यांनी माघार घेतलेली नाही. आणि त्यांनी जो श्लोक लिहिलाय तो असा होता, व्यसनाना असं नाही, व्यसनाधीनाना असा मी वाचलाय. मात्र कदाचित माझं चुकू पण शकतं, मी काही पूर्ण बरोबर आहे असं म्हणणार नाही. व्यसनाधीनाना सर्वानुभूपतीही परिवर्जता, ताच्या पुढे 2 अनुस्वार आहेत. सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया, हा संस्कृत मधला मूळ श्लोक आहे. आणि याचा अर्थ असा आहे की जो बुद्धिवान माणूस असतो त्यांनी 7 दोषांपासून दूर राहावं. दोष क्रमांक 1, त्यांनी जुगार खेळू नये. पांडव जुगार खेळले होते आणि जुगारामध्ये त्यांनी द्रौपदीला लावलं होतं. शेवटी पांडवांचं राज्य गेलं आणि कौरवांना ते हरलेत ते राज्य, असं एक आपण महाभारतामध्ये वाचतो. त्या कथेमध्ये जो राजा असतो किंवा जो राज्यकर्ता असतो त्यातला पहिला दोष त्यांनी जुगार खेळू नये. दुसरा, त्यांनी खोटं बोलू नये. खोटं बोलून राजकारणात जाऊ नये, खोटं बोलून प्रधानमंत्री होऊ नये, खोटं बोलून आमदार होऊ नये, खोटं बोलून म्हणजे खोटं बोलू नये असं सुद्धा त्याच्यात लिहिलेलं आहे. तिसरा दोष असा आहे की बुद्धिवान माणसांनी मुक्या प्राण्याची शिकार करू नये किंवा मुक्या प्राण्याचा पाठलाग करू नये. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र सीतेला मृग हे दिसलं ना, काय मृग तो हरिण, तोडीता फुले मी सहज पाहिला जाता, माझा आणून द्या तो हरिण अयोध्यानाचा, असं त्या गीत रामायणामध्ये गदिमांनी म्हटलेलं आहे. तर ते मला वाटतं सोन्याचं हरिण दिसलं आणि सीतेने रामाला सांगितलं की मला त्याची काचोळी शिवायची आहे. तर राम बाण घेऊन त्या हरिणाच्या मागे धावले आणि मग पुढे ते रानात भटकले आणि मग इथे रावण आला आणि मग रावण सीतेचं हरण करून गेला. असा म्हणजे बुद्धिवान माणसांनी मुक्या प्राण्याचा पाठलाग करू नये, त्याला खोटं बोलू नये, त्याने जुगार खेळू नये, त्याने मादक द्रव्याचं सेवन करू नये. मग मादक द्रव्य ते दारू असेल, अफू असेल, गांजा असेल, या गोष्टीला शिवू नये. त्यानंतर त्याने 5वं सांगितलेलं आहे संभाजी महाराजांनी, त्याने एकट्याने प्रवास करू नये, लांब लांबचा प्रवास एकट्याने करू नये. 6वं असं सांगितलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात की त्याने परस्त्रीचं व्यसन करू नये. म्हणजे परस्त्रीचं व्यसन बुद्धिवान व्यक्तीला किंवा राज्यकर्त्याला नसावं. आणि 7वं असं सांगितलेलं आहे की मनातलं इंगित कोणाला सांगू नये, ज्याला इंगित शास्त्र म्हटलेलं आहे. ती कितीही जवळचं असेल तर त्याच्या पुढे भेद प्रकट करू नये. मग या 7 राजशिष्टाचारात गुंतलेला राजा ज्यांनी असं भाष्य केलं बुधभूषण मध्ये, त्याच राजाला दारू आणि बाईच्या नादी लागलेला राजा असं तात्कालीन इतिहासकारांनी रंगवलं. आणि हे वाचत असताना मन अस्वस्थ होत होतं की बाबाजी राजेंपासून शाहू महाराजांपर्यंत भोसलेच्या घरात कुठे दारूचा स्पर्श दिसत नाही. त्या छत्रपती संभाजी राजांना जर व्यसनी दाखवत असतील तर या विरुद्ध आपण पेटून उठलं पाहिजे. आणि म्हणून 2005ला संभाजी ब्रिगेडनी ज्यावेळेस भांडारकर इन्स्टिट्यूट फोडलं तेव्हापासून मी सामाजिक चळवळीमध्ये जॉईन झालो आणि आनंद काशीद तेव्हापासून माझे सहकारी आहेत. आणि नंतर 2-4 वर्षानंतर डॉक्टर संदीप तांबारे सर, म्हणजे 2008 ते 2023 15 वर्ष नवरा बायकोचे सुद्धा संसार टिकत नाही इतकं आमचं नातं घट्ट आणि पक्क टिकलेलं आहे. आणि आज आयुष्याला भेट द्यायला आलो. अनेक तरुण मुलं इथे सहकारी दिसत आहेत. मला वाटतं आपले पेशंट आहेत. मी पहिला प्रश्न विचारतो, तुमच्यामध्ये ब्राह्मण समाजातले माझे बांधव किती आहेत? हातवर करा. जे पेशंट आहेत ब्राह्मण समाजातून ओके, बर. त्याच्यानंतर मारवाडी समाज, गुजराती समाज, सिंधी समाज, मुस्लिम समाज, शीख समाज, मराठा समाज. बघा मी सांगतोय छत्रपती संभाजी महाराज की जे आपले बघा नाही, तुमचा दोषच नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की दिल्लीचे तख्ता राखी तो महाराष्ट्र माझा, हे जर आम्ही ऐकत असू, बोलत असू, लिहित असू, वाचत असू. आज शोएब भाई इथे आहेत, त्यांना माहित आहे बऱ्यापैकी की इस्लामची जी शिकवण आहे शोएब भाई, सूद, सुवर, शराब या 3 गोष्टींपासून खरा मुस्लिम दूर राहतो. एक तर तो व्याजाचा पैसा तो घेत नाही तो खरा मुसलमान, जो घेत असेल तो नकली मुसलमान.
जो दारू पेत असेल तो सुद्धा मुस्लिम नाही, भले तो 5 वेळचा नमाज पडत असेल पण मुस्लिम आहे, पण दारू पेतो पण तो मुस्लिम नाही, असं त्यांचा धर्मग्रंथ सांगतो. आणि डुकराचं मांस म्हणजे सुवर, बरोबर, सुवर आणि शराब हे 3 गोष्टी इस्लाममध्ये हराम आहे. आता जे कोणी व्याजपट्टा करा, उलट जकात सांगितलेली आहे, पैसा घेऊ नका तर गरीबांना द्या. म्हणजे रमजानचा महिना असेल, तुम्ही खाताय, तुम्ही शिरकुर्मा खाताय, तुमच्या शेजारी जर उपाशी असेल आणि तुम्ही आनंदाने खात असाल तर हे सुद्धा धर्माच्या दृष्टीने त्यांच्या पाप आहे. म्हणून आज मुस्लिम समाजामध्ये दारूचं प्रमाण 0 आहे. आणि आरक्षण नसताना सुद्धा मुस्लिम समाज आज आपली प्रगती करतो. भले तो भंगार विकत असेल, भले तो फुगा पंडित विकत असेल, पण तो मेहनत घेतो. आणि मेहनतीच्या जोरावर मुस्लिम समाज सुद्धा हिंदूंची मंदिरं बांधण्यापासून सगळे लेबल तुम्हाला मुस्लिम समाजामध्ये बऱ्यापैकी दिसतात. कारण आरक्षण नाही तरी ते लोक खचून जात नाहीत, पीक पाणी नसेल तर ते आत्महत्या करत नाहीत. हे एक त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. म्हणून मुस्लिम समाज इथे 0% आहे. म्हणजे या समाजामध्ये व्यसनासक्त माणसं नाही. त्याच्यानंतर मारवाडी समाज तर धंदेवाईक आहे, जैन समाज, गुजराती समाज हे सुद्धा धंदेवाईक आहे. त्यानंतर ब्राह्मण समाज तर आता मी सांगितलं 1-2, आता थोडेफार टेन्शन असते ना, तर थोडेफार असतील ते पण नगण्य प्रमाण त्याचे 1-2% त्यांचं प्रमाण आहे. अपवादात्मक. शेवटी ग्रंथातील सुरा आणि असुरांमध्ये ते समुद्र मंथनाच्या वेळी द्वंद्व झालं होतं असं पण मी जरा बऱ्यापैकी ऐकलं. प्रश्न सांगायचा असा आहे की मराठा आणि इतर तत्सम जातीतला जो तरुण वर्ग आहे डॉक्टर साहेब, हा व्यसनाच्या आहारी प्रामुख्याने गेला. मग आपण गाडीत बसल्यानंतर चर्चा करत होतो की अंबानी सारखा श्रीमंत माणूस सुद्धा एका महिन्याला किती डाटा, आपण डाटा आपले तर रोजचे मला वाटते डाट्याचा जो प्रमाण आहे वापरण्याचा आपल्या सकाळपासून सुरू होतं. मोबाईल डाटा युज करतो ना आपण, 1.5 काय मी जास्त वापरत नाही पण मला कळत नाही. आपला डाटा रोजचा 1.5 युज होतो आणि त्यांचा महिन्याला साधारणपणे 1.5-2.5-3 असा होत असेल. म्हणजे ते लोक जास्त मोबाईलवर नाही. आता प्रश्न असा आहे, आमच्या अकोल्याला 4-5 दिवसांपूर्वी राहुल अशी एक आपल्या इकडे घटना घडली की एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती, वय वर्ष 22. आणि आत्महत्येच्या मागचं कारण होतं त्याला एका व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून रिमूव्ह केल्यामुळं त्याच्या मनाला ते बोचलं आणि त्याने आत्महत्या केली. म्हणजे एखाद्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून रिमूव्ह केल्यानंतर जर आता पूर्ण विद्यार्थी आत्महत्या करायला लागले असतील तर येणारा काळ हा डॉक्टर खूप कठीण आहे. तुम्हाला असे आयुष सारखे आणि येणेश्वरी व्यसनमुक्ती केंद्रासारखे असे हजारो व्यसनमुक्ती केंद्र उभे करावे लागतील आणि ही संख्या वाढू नये असं आपलं प्रामाणिक मत आहे. आईला मी सांगतो की आई तुमच्याच सारखी गाडगे बाबांची पण आई तुमच्याच समवयस्क असतील. गाडगे बाबांच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं, पण गाडगे बाबाच्या आईने सांगितलं होतं का गाडगे बाबांना की डेव्या मरेपर्यंत, म्हणजे गाडगे बाबांना डेव्या म्हणायचे आई त्यांचं, म्हणजे या दगड गोट्याचे, म्हणजे गाडगे बाबाच्या वडिलांनी सांगितलं होतं कुंताबाई यांना, सखूबाईला, त्यांच्या आईचं नाव सखू, देव्यावर मरेपर्यंत या दारूबाज देवाची सावली पडू देऊ नको. म्हणजे ते शेंद्री देवत असतील ना, गोट्याला दगड लावलेले, ते मांस भक्षण करतात, मदिरा भक्षण करतात, याची सावलीही पडू देऊ नको. आणि तेव्हापासून व्यसनमुक्तीचं बीज गाडगे बाबांच्या मनात शिरलं लहान असतानापासून. आणि गाडगे बाबाच्या आईचा दुसरा प्रसंग असा होता, आई बसलेले आहेत, ऋणमोचनला गाडगे महाराज आईसोबत यात्रेमध्ये गेले. ढब्बूचा पैसा असायचा पूर्वीला, तो असा कमरेला फसलेला होता आणि खूप मेहनत करून त्यांच्या आईने कमावला होता. आणि आंघोळीला नदीमध्ये उतरल्यानंतर ते गाठ सुटली आणि तो ढब्बूचा पैसा पाण्यात पडला आणि गाडगे बाबा रडायला लागले. त्यावेळेस गाडगे बाबा निरक्षर, त्यांची आई निरक्षर, गाडगे बाबांची आई बाहेर आली आणि सांगितलं, बाबू डेव्या, आमच्या वराडी भाषा आहे, पाण्यात पडेल पैसा आणि निघून जाईल वेळ कधी वापस येत नसते. म्हणजे एकदा गेलेला पैसा आणि हातची निघून गेलेली वेळ ही जीवनात माणसाच्या कधीच परत येत नाही. हे गाडगे बाबाच्या निरक्षर आईने गाडगे बाबांना सांगितलं आणि म्हणून गाडगे बाबांनी व्यसनमुक्तीचं जगातलं सर्वात मोठं आंदोलन या महाराष्ट्रात उभं केलं. आणि गाडगे बाबा हे व्यसनमुक्ती केंद्राचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. कुठेही गेलं तर गाडगे बाबाची कीर्तनाची एक पद्धत असायची, बापा दारू पिऊ नकाजी, दारूनं खाना खराब होते, दारूनं संसार बर्बाद होते, दारू पिणं चांगलं नाही, मारवाडी लोक कधी दारू पित नाही, ब्राह्मण लोक कधी दारू पित नाही, तुमच्या घरात कशी घुसली द्या तसा. मग 3 दिवसानंतर गाडगे महाराज त्या गावचा फीडबॅक घ्यायचे आयोजकांकडून की बापूराव, परवा तुमच्या गावात कीर्तन झालं, मी दारूवर बोललो, लोकांनी दारू सोडली का? तर बापूराव सांगे, बाबा तुमचं कीर्तन झालं, लोक जास्त दारू पिऊन राहिले, लोकांवर काही फरक पडला नाही. ते गाडगे बाबा कीर्तनात दुसऱ्या दिवशी सांगायचे,
दारू पिणं लई चांगलं असते गळे हो, दारू पियचं नांगे धुरचा दारूनं तुम्ही हराम मौत न मेले तरी मला काही करावं लागत नाही. हे गाडगेबाबा त्यावेळेस बोलत, पोट तिडकीनं बोलत, अगदी ठोकून बोलत, तरी लोक दुरुस्त व्हायला तयार नव्हते. आज तर हे व्यसनमुक्ती केंद्राची मोठी मोठी दालनं, आज सगळ्या सुविधा आहेत, ते काउन्सिलिंग हॉल आहे, रोज 4 गेस्ट लेक्चर इथे येतात, लेक्चर होतं, इथं तुम्हाला राहायला म्हणजे एक प्रसन्न वातावरण वाटतं. आता तुम्ही मला सांगा, ही सर्व पोरं शिवकालीन खेळ खेळत होती, तिथे दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तिथे तलवारबाजी दाखवली. हे कोण करू शकतो? जो माणूस व्यसन करत नाही तोच हातात दांडपट्टा घेऊन नारळ करू शकतो. व्यसनी माणसाला नाही जमत, लाठीकाठी करून व्यसनी माणसाला जमत नाही. ही जी हाडानं कसलेली शरीर आहेत काही निर्व्यसनी आहेत. आज हे देशमुख बसलेले आहेत, यांचा आदर आम्ही का करतो? छत्रपती संभाजी संभाजी महाराजांची वेशभूषा त्यांनी केली म्हणून त्या सन्मानानं आम्ही सर्वांनी त्यांना पाहिलं. वयाने 10 असताना सुद्धा आम्ही त्यांना मुजरा घातला, कारण तो त्यांचा आदर नाही, त्यांनी जे कपडे अंगात घातले त्या विचाराचा तो आदर आहे, म्हणून त्यांना त्या आदरानं आम्ही बघतो. हा आमच्या डोळ्यासमोरचा आदर्श. आणि मी फुलेशाह आंबेडकर सांगतो, महाराष्ट्रात एवढ्या एका कारणापोटी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये अजितदादांनी मला आमदार केलं, 1 रुपया खर्च न करता. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये विधानसभेचे 288 आमदार आहेत, विधान परिषदेचे 76 आमदार आहेत, 12 जागा राज्यपालांच्या सध्या खाली आहेत. राज्यपाल बकवास होते त्याच्यामुळे त्यांना तिकडे पाठवलंय भगतसिंग कोश्यारींना. आणि 350 लोकांमध्ये मी एकमेव असा आमदार आहे डॉक्टर साहेब. आनंद काशीदे बार्शी विधानसभा लढले आणि तुम्ही पण कळंब विधानसभा लढले. आपण तिघही सोबत राहिलो, एका बेडवर झोपलो, यांच्या घरी तर मुक्काम केलं, तुमच्या येरमाळा व्यसनमुक्ती केंद्रात मी मुक्काम केलं. आनंद काशीद असा माणूस आहे की आनंद काशीद यांची 2 व्हीलर असायची, त्यांची वीट भट्टीचा व्यवसाय असायचा, त्यांच्या घरी जायचो. त्यांचं तेव्हा मला वाटतं लग्न पण नव्हतं झालेलं, आई होत्या आणि आई आम्हाला तिथे वाढायच्या. आणि अशा वेळेस जगदाळे मामासाहेब जगदाळेंचं तुमचं वसतिगृह आहे, तिथं राहायची व्यवस्था किंवा कुठंतरी आम्ही तिघही लोक सोबत फिरलो. आनंद काशीद माझ्यासोबत खूप वर्ष फिरले आणि आनंद काशीदांना माहिती त्यांचं पंक्चरचं दुकान होतं, तेव्हा त्यांनाही वाटलं होतं की भविष्यात हा आमदार म्हणून येणार. आम्ही लढलो, हे दोघं विधानसभा लढले, मी तर लढलोही नाही आणि मी पैसे खर्च नाही केले आणि मी आमदार झालो. बघा, माझ्या बायकोला विश्वास होता की मी आमदार होईल म्हणून, पण मी आमदार झालो. त्याचं कारणच आहे की मी कधी दारूचं व्यसन आयुष्यात केलं नाही, मी आमदार आहे. मी लंडनला गेलो, लंडनला 12 दिवस राहिलो. मी लंडनला मी रोज राशी भविष्य पाहायचो की माझ्या राशीत आज विमान प्रवासाचा योग आहे. लोक पेपर वाचताना राशी भविष्य वाचतात ना की तुमच्या राशीमध्ये विमान प्रवासाचा योग आहे. आमच्याकडे एअरपोर्टचा दूरदूर संबंध नाही, म्हटलं कधी आपल्याला जन्मात आजोबाच्या विमानात बसायला भेटते कारण बघा काय शिवाजी महाराजांची पुण्यही माझ्या पाठीशी, जिजाऊची पुण्यही माझ्या पाठीशी. मला लोक नेहमी गालबोट लावायचे की हा खोटा इतिहास सांगतो संभाजी महाराजांचा, पण मला अभिमान वाटतो. ज्यांनी मला दूषणं लावली त्यांनी 14 मे 2020 ला मला संभाजी महाराज जयंतीलाच विधिमंडळात शपथ घेताना टीव्हीवर पाहिलं. हाही एक मोठा इतिहास घडवलेला. आणि लंडनमध्ये मी 12 दिवस राहिलो. आज शिवरायाच्या पुण्यानं मी डॉक्टर साहेब 82 विमान प्रवास, 4 स्पेशल विमान प्रवास, 67 हेलिकॉप्टरचे प्रवास मागच्या वर्षी केले. याही वर्षी करणाऱ्या 24च्या निवडणूक आहेत. आणि आता तुम्ही जो प्रस्ताव ठेवला की राज्य उत्पादन शुल्काचा 1% निधी जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महसूल मधला दिला तर 200 किती कोटी महसूल, 230 कोटी. आणि आयुष सारखं सेंटर चालवायचं असेल तर साधारण 50 लाख रुपये लागतात. आता 36 जिल्हे आहेत तर तुम्ही 40ची सरासरी धरली म्हणजे साधारणपणे 20 कोटी रुपये लागतात. आणि 200 कोटी रुपये महसूल 1% जर वाटला, 200 कोटी रुपये गव्हर्नमेंटला वाटता येतात. तो प्रस्ताव मी विधिमंडळामध्ये ठेवायचा अशी आपली इच्छा आहे आणि तो रास्ता आहे. त्याकरता सामाजिक न्याय विभाग, अर्थ विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क या 3ही मंत्र्यांना एकत्र बसून त्याचा एक स्वतंत्र ड्राफ्ट तयार करून त्याची मान्यता घ्यावी लागते. पहिल्यांदा हा प्रस्ताव समाज कल्याण पुढे ठेवावा लागेल, नंतर हा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्कापुढे ठेवावा लागेल आणि दोन्ही प्रस्ताव घेऊन मग अर्थमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल. लवकरच महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा अजितदादा होणार आहे. आमचं सरकारही आता आमचं सरकार नाही. आता जर मी म्हटलं तुम्हाला की पावसाळी अधिवेशनामध्ये मी डॉक्टर साहेब प्रस्ताव मांडतो तर खोक्यावाल्यांचं सरकार आहे, त्याच्यामुळे काय होईल, हा प्रस्तावात मान्यताही भेटेल आणि त्यांच्या लोकांना व्यसनमुक्ती केंद्र भेटतील जे रोज रात्री दारू पितात. अशा लोकांना आता त्यांच्या हाती मला हा प्रस्ताव जाऊ द्यायचा नाही. त्यामुळे तुमचा प्रस्ताव मी माझ्या गुजरात ठेवतो. 2024च्या निवडणुकीला गाडवे साहेब आता 1 वर्ष राहिलं, 1 वर्ष राहिलेलं आहे. आचारसंहिता संपली का कुठे कधीही निवडणुका लागू शकतात
आणि मी विश्वासानं, आत्मविश्वासानं, प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा झालेले राहतील किंवा होणारच आहेत ते आता, जरी देवेंद्रजी म्हणाले होते काल परवा की मी परत येणार, पण ते असं म्हणतात आणि ते परत येत नाही, हे हा त्यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळं निश्चितच मग तुम्ही मला म्हटलं की दादा नामदार हो, तुम्ही नामदार तर काय होणार नाही, आमदारकीतच मी जरा खुश आहे. 3 वर्ष मला माहिती आहे आमदारकीत काय मला अगदी दिव्य साध्य करावं लागतं, पण दादा मुख्यमंत्री झाले म्हणजे आपल्यासारख्या गरीब माणसाला काही कमी नाही. माझ्यासारख्याला फाटक्या माणसाला उचललं हो दादांनी. माझ्या घरी कोरोनाच्या काळात अन्न आहे की नाही हे पाहणारा अजितदादा आहे की 50,000 रुपये महिन्याचे मला हेमंत टाकले कोषाध्यक्ष आहेत आपल्या पक्षाचे, ते मला पाठवायचे आणि मला प्रवासाला गाडी नव्हती तर अजितदादांनी इर्टिका नावाची गाडी मला दिली. त्यांच्या बाजूला आम्हाला राहता येतं, बसता येतं, पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांसमोर आम्हाला बसता येतं. 24चा काळ आपल्या पक्षासाठी फार चांगला काळ आहे. 24ला सरकार येऊ द्या. पहिल्याच अधिवेशनामध्ये तुमचा हा प्रस्ताव मी ठाणकावून तिथं मांडेल की मान्यता घेणार आणि महाराष्ट्रात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता तुम्ही म्हणले छोटी दारूची बाटली आहे ती 101 ची झाली तरी लोकांना फरक नाही पडणार, ती आपण 110 करू, लोकांना त्याचा काही असर पडणार नाही, पण त्याचा महसूल गोळा करू. कारण व्यसनासक्त जे कुटुंब असतं त्या कुटुंबाची प्रगती होत नाही. मी जातीचा उच्चार का केला, या समाजाची लोक आहेत का हे का विचारलं, याचं कारण असं आहे की ज्या समाजामध्ये व्यसन आहे त्या समाजाची प्रगती झालेली नाही. आणि जो समाज व्यसनमुक्त झालाय, ब्राह्मण समाज व्यसनमुक्त आहे, ब्राह्मण समाजाची प्रगती आहे. कारण लंडनमध्ये हॉटेल मी ब्राह्मण समाजातील लोकांचे पाहिले, शीख लोकांचे पाहिले, गुजराती लोकांचे पाहिले. तुमचं गुजराती थालीचं हॉटेल बार्शीला आहे, पण महाराष्ट्र थाली तुम्हाला गुजरातमध्ये दिसणार नाही. याचं कारण असं आहे की आपल्या लोकांमध्ये करण्याची धमक आहे ना. इतिहास सांगतोय आपण, देवाचं मान सांगतायत, मी सांगतोय, डॉक्टर साहेब अगदी पोटतिडकीने सांगतात, इम्पॅक्ट काय. अरे ज्या घरात व्यसन आहे त्या घरातली लेकरं सुद्धा बाहेर जाऊन शरमदार सांगतात की माझा बाप दारू पितोय. कोण तुमच्या मुलाकडे आता भविष्यात कोण सुनाले झाले तुमच्या, मला सांगा, कोण तुमच्या मुलीला पत्नी म्हणून स्वीकारणार आहे. मरतानाच आई वडिलांना आपण त्रास देत असतो तर याच्यापेक्षा दुसरं पाप मला वाटते कुठलं नाही. पण देर आहे, दुरुस्त आहे. अनेक लोक दारूच्या व्यसनात होती पण नंतर सावरली आणि प्रशासकीय अधिकारी झाली, अशी पण उदाहरण आहे की वयाची 30 वर्ष दारू केली पण 30व्या वर्षानंतर स्वतःचा स्वतंत्र उद्योग सुरू केला, अशी पण उदाहरण आहे. आम्ही या विचारात आहोत अनेक वर्षापासून. म्हणून आमदार धनंतर साहेब लंडनला गेल्यावर मला दारू प्या असं वाटलं नाही. लंडनला कोणी गेलं त्याला वाईन, दारू म्हणजे वाईन ना, गावठी भाषेमध्ये दारू आणि स्टँडर्ड भाषेमध्ये वाईन. लोक द्राक्षाची काढून पितात, ही दारूच आहे, वाईन. आणि तिथे बाबासाहेब आंबेडकर पण लंडनला गेले होते, त्यांचे अनेक इंग्रज मित्र होते, त्यांनी पण त्यांना म्हटलं मिस्टर आंबेडकर थोडीशी घ्या म्हणून. पण बाबासाहेब आंबेडकर असे व्यक्ती होते की त्यांना माहित आहे ही जर आपण घेतली आता किंवा स्मोकिंग केली तर जो भारतात दडलेला पिचलेला दलित पदलित हा जो पिचलेला समाज आहे यांचा उद्धार कोण करणार. त्यामुळे याला आपण बाजूला ठेवूया, दारू आणि सिगारेटला. आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये 18 तास बसून द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा शोध प्रबंध लिहिला. आणि या देशात 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही त्यांच्या संकल्पनेतून इथे आली. हा इतिहास काय कारण त्यांनी व्यसनाला शिवलं नाही. लंडन मध्ये जाणारा प्रत्येक माणूस तिथल्या गुलाबी थंडीत रमतो, तो दारूही पितो, तो व्हिस्कीही पितो, तो सिगारेट पण ओढतो. पण आमच्यावर बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा, वारकरी संतांचा गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, शाहू फुले, बाबासाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज अशा महामानवांचा विचार आमच्या मनात असल्यामुळं डॉक्टर साहेब असतील तर डॉक्टर म्हटलं तर डॉक्टर आणि दारूचा घनिष्ठ संबंध आहे. जसं आमदार आणि दारू हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, तसं डॉक्टर आणि दारू ही सुद्धा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण आम्ही तीनही मित्र आहोत, पण आम्ही कधी एकत्र दारू प्यायला बसतो का. काल तुम्ही मला म्हटलं की कुठं जेवणार, तुम्ही काय सांगितलं की बार्शीला आपल्या आवडीचं एका शेतात हॉटेल आहे घरगुती, तिथं आपण जेव असं म्हटलं. मी कधीतरी तुमच्यात आपण पार्टी केली डॉक्टर साहेब आणि प्रगती पण झाली. आज एवढं मोठं टर्नओव्हर, एवढं मोठं केंद्र उभं केलं हे सोपं नाही. तुम्ही लाखो कुटुंबियाचा आधार बनला आणि हाच आधार तुम्ही कायम ठेवावा. मला इथे तुम्ही बोलावलं, मला उपकृत केलं आणि या सर्व माझ्या बांधवांसोबत बोलण्याची संधी दिली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर थोडं एका झाडाखाली तुम्ही बसून थोडी चिंता करून आई वडील लेकरं यांच्याकडं जरा लक्ष द्या. तुकाराम महाराज असतील, सेना महाराज असतील यांनी जर सांगितलं की व्यसन दारूचं करणं हे अत्यंत पाप आहे
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, आणि सेना महाराज सुद्धा म्हणतात की दारू पिऊन एखादा माणूस दारूच्या नशेमध्ये आईचं नातंही विसरतो. त्यामुळं दारू हा माणसाच्या आयुष्याला लागलेला कलंक आहे. डॉक्टर साहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून जो हा 8 दिवसाचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलाय आणि 10,000 लोक आम्ही निर्व्यसनी करू. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा ही अत्यंत गौरवाची बाब आहे की एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा संकल्प करून जर महाराष्ट्र निर्व्यसनी होईल, जे आबांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय डॉक्टर संदीप तांबारे सर करतायत. निश्चितच मला त्यांचा अभिमान आहे, एक भाऊ म्हणून, एक त्यांचा सखा आणि सहकारी म्हणून हे चिरकाल त्यांचं कार्य टिकावं. आयुष व्यसनमुक्ती केंद्राला आज मला भेट देता आली, माझा इतका चांगला सन्मान सत्कार केला. लाठीकाठी मलखांब हे पाहून तुम्हाला पाहून तर असं वाटत होतं की आम्ही आमच्या आयुष्यात हे का करू शकलो नाही. तुमचं वय किती काका? 48 वर्षाच्या वयात सुद्धा त्यांनी मग दांडपट्टा फिरवला आणि त्याला जिगर लागतं दांडपट्टा फिरवायला. चेस कोणी खेळू शकतं? तो जो गेम आहे ना, तो बॉलवाला काय म्हणतात त्याला, स्नूकर हे कोणी खेळू शकतं? स्नूकर वाल्याला म्हणा दांडपट्टा फिरून दाखव, तो दांडपट्टा नाही फिरू. जसा बैलबंडी हाकालणाऱ्याला हेलिकॉप्टर मध्ये लोक हसत असतील की या बैलबंडी हाकालतो. अरे बैलबंडीवाला हेलिकॉप्टर चालू शकेल, पण हेलिकॉप्टर चालवणारा बैलबंडीने हाकलू शकत, एवढी ताकद आहे. ही लोक जी आहेत ही निर्व्यसनी आहेत. म्हणून आम्ही ती जे तरुण मुलं आहेत त्यांनाही विनंती आहे की चुकूनही व्यसनी माणसाच्या नादाला लागू नका. महात्मा फुलेंचं एक वाक्य आहे, थोडे दिलं तरी मध्यवर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी. की तुम्ही 1 महिना दारू पित असले तर 15 दिवसच दारू प्या, 15 दिवसाचे पैसे वाचवा, त्याचं ग्रंथालय उभारा. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण निर्व्यसनी व्हाल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आयुष व्यसनमुक्ती केंद्रात भेट देऊन आज मनस्वी आनंद झाला. आपण मला वारंवार बोलावतात. डॉक्टर साहेब या सर्वांच्या साक्षीनं आपल्या या कार्याला शुभेच्छा देतो. आपणही नेहमी सहकार्य करतात. आपल्यामुळं अकोला जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आम्ही 2 महिने तुमच्या एका ट्रकमुळं सर्व विद्यालयात राबवू शकलो. अशी मदत सुद्धा तुमची आम्हाला नेहमी होत राहिलेली आहे. ती अशीच होत राहो, असेच आपले व्यसनमुक्ती केंद्र उघडत राहो. भविष्यात आता तुम्हाला दारूचं पॅटर्न थोडं बदलेल, कदाचित लोक दुरुस्त होतील, पण मोबाईलवाल्याची लेकरं येत जातील. म्हणजे आता जन्माला आलं की आता अंगाई काही म्हणत नाही ना. आई लिंबोडीच्या झाडामागे हे गाणं लावते त्या युट्यूबला आणि ते पाळण्यात ठेवते, लिंबोडीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आणि मग बालवयात मोबाईलचे संस्कार झाले. एक तर त्यांनी सांगितलं असा पेशंट होता की त्याच्या आई वडिलांनी मोबाईल विसरल्यानंतर फरशीचा तुकडा घेऊन तो असं ताबत होता त्याच्यावर. म्हणजे एवढे आपण सायको झालेलो आहोत. त्याचं कारण हे सुद्धा तुम्हाला केंद्र काढायला लागतील की मोबाईल पासून जे तुकाराम महाराजांनी सांगितलं तो अभंग, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या. कुठे गेला तरी मोबाईल माणसाचा काही सुटत नाही. भविष्यात तो मोबाईल हा सुद्धा व्यसन आहे. त्याची केंद्र काढावी लागतील. लहान मुलांना 4थ्या वर्गात चष्मे लागायला लागलेले आहेत. ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे, कारण डोळ्यांवर परिणाम होतोय. मुलं आता खेळणं हरवले, पण खेळायचे पूर्वी गायात खेळलेले आहेत विसरले लोक. लगोरी खेळत होती पोरी, कांचेच्या गोळ्या खेळत होतो, गारगोटी खेळत होतो, आमच्याकडे घोडी बच्चा म्हणतात नाही का, किंवा डाबडुबली खेळायचे, बॉल मारणी खेळायचे. हे तर बंदच झालं आता. आता एसी पासून मोबाईलच. क्रिकेट पण खेळतात, याला काय डोकं आहे, क्रिकेट पण मोबाईलवर. आणि मोबाईलचं कुठलंही बटन दाबा, कुठली काय ते रमी खेलो ना महाराज, येते ना ती जाहिरात, खेळ पे आ जाओ ना महाराज हो. हे सगळं आता व्यसनाकडे वळलेलं आहे. हा सुद्धा एक व्यसन आहे. महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे. हे सुद्धा दुरुस्त करण्याकरता आगामी काळात त्याचे सुद्धा तुम्ही केंद्र उभे कराल, याबद्दल शंका नाही. आपलं सरकार लवकर येणार आहे. डॉक्टर साहेब काळजी करू नका. आणि दादा परत येतील आणि मी सुद्धा तुमच्या या व्यसनमुक्ती केंद्रात मी पुन्हा येईल हा शब्द देऊन मी थांबतो. जय महाराष्ट्र. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.